यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे। 15 ते 20 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। मावळमधील कुंडमळ्याजवळील पूल कोसळलेला आहे। पुण्यातली मोठी बातमी आपण पाहतो। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि 15 ते 20 जण वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि त्यामध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मावळमधील कुंडमळ्याजवळील हा पूल कोसळलेला आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। बालाजी। विक्रांत, मावळ तालुक्यातली ही घटना आहे। कुंडमळा या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पाऊस सुद्धा पडतोय आणि त्या पावसाचाच परिणाम म्हणून हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे। 20 ते 25 लोक या सगळ्या घटनेमध्ये अडकलेले आहेत। त्या ठिकाणी आता मदतकार्य सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र इतका मोठी दुर्घटना आहे की 20-25 लोकांचा आणखी पत्ता तिथे लागत नाही आणि त्या सगळ्याचा शोध सुरू आहे। आता हे नेमकं कधीपर्यंत शोध मोहीम सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सततच्या होणाऱ्या पावसाने जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पर्यटन स्थळावर मावळ मोठी तालुक्यात फिरण्यास बंदी घातली असताना सुद्धा नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या भागात पावसाचं वातावरण बघून येतात आणि त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये या नागरिकांचा बळी जातो का काय अशी सगळी घटना आपल्याला आता पाहायला मिळते। या सगळ्याचं मदतकार्य सुरू करण्यात आले जिल्हा प्रशासनाकडून। नाही बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नागरिकांना पर्यटकांना जायला जर बंदी घातली असेल आणि तरी पर्यटक जात असतील तर ती पर्यटकांची चूक आहे। मात्र एखादा पूल जर कोसळतोय तर त्याआधी त्या पुलाची परिस्थिती सुद्धा काहीशी तशीच असेल। अगदी सुस्थितीत असलेला पूल शक्यतो कोसळत नाही। त्या संदर्भात काय? नक्कीच आता त्याचं सगळ्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे। कारण हा पूल जुना असू शकतो, अतिशय पाण्याचा मोरा मोठा झाल्याने तो वाहून गेला, त्याची डागडुजी केली होती का, ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची जबाबदारी आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते विभागाने या पुलाचं ऑडिट केलं होतं का, या पुलाविषयीची जी अवस्था आहे ती दाखवली होती का, हे सगळं आता या नंतरच्या गोष्टी आहेत। आता मात्र प्राथमिक स्तरावर